नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय डॉक्टर प्रमोद सूर्यवंशी यांची निस्वार्थ प्रकाशननं प्रकाशित केलेली कादंबरी बाबा आणि मी. आणि आज ह्या कादंबरीचा भाग 3. त्या दिवशीच्या पंक्तीला माझ्या शेजारी फ्रान्सहून आलेले 2 परदेशी पाहुणे बसले होते. त्यांचीही जेवणाबाबत कसलीही तक्रार नव्हती. अगदी प्रसन्न वदनानं आणि चक्क भारतीय पद्धतीनं बोटं चाखत जेवणाचा पुरेपूर आस्वाद घेत दोघेही जेवत होते. त्यांचं जेवण पूर्ण झालं तेव्हा त्यांच्या ताटात अन्नाचा एक कणही मागे शिल्लक नव्हता. इतक्या मनोभावे ते जेवले होते. एकंदरीत तिथे बसलेल्या प्रत्येकाला ते जेवण आवडत होतं, तर मग मी एकटाच असा कोण लागून गेलो होतो हे मलाच कळेनासं झालं होतं. यत्किंचितही नाराजीचा सूर चेहऱ्यावर न उमटता प्रसन्न वदनानं ते सगळे जेवणाचा आनंद घेत होते. मग तिथे केवळ मलाच का मळमळत होतं? कारण अगदी उघड होतं. कधीकधी बाबा म्हणायचे, महारोग हा केवळ शरीरालाच होतो असं नाही, तर कधीकधी तो मनालाही बाधित करतो. काही माणसांच्या बाबत घृणा ही त्यांच्या मनातच वसलेली असते. माझ्या बाबतीतही काहीसं तसंच झालं होतं. पुढच्याच क्षणी एका झटक्यात माझ्या मनातली सगळी मळमळ आणि किलमिश नष्ट झाली. सगळे कुविचार झटकून मी जागा झालो आणि पोटभर जेवलो. आता माझं मन तृप्त, शांत, निर्विकार झालं होतं. त्यानंतर पुढे वर्षभर मी सोमनाथ प्रकल्पात असेपर्यंतच्या काळात पूर्णतः बरा झालेला एक कुष्ठरोगी बांधव नेहमी पंक्तीला माझ्या शेजारी बसून जेवायचा. पाणी पिण्यासाठी दोघात एकच तांब्या भांडं असायचं. पण बोटं झडलेल्या त्याची मला कधीही किळस, घृणा वाटली नाही. आजही तो माझा चांगला मित्र आहे. आनंदवनातल्या भोजनालयात त्या दिवशी माझ्या शेजारी जेवणाऱ्या त्या 2 परदेशी पाहुण्यांविषयी एक गोष्ट मला आवर्जून सांगायला हवी. आनंदवन बघण्यासाठी म्हणून ते जोडपं आलं होतं. आज पंक्तीला माझे शेजारी बसले होते. ते नेहमी काटा चमच्याने जेवणारे हे युरोपियन लोक या ठिकाणी मात्र चक्क हातानं जेवत होते, तेही अगदी सफाईदारपणे, बोटं चाखत. तेल, मीठ, मसाला आणि तिखटाचा सढळ हस्ते वापर केलेलं भारतीय जेवण सवय नसतानासुद्धा ते व्यवस्थितपणे खात होते. अन्न हे पूर्ण ब्रह्म जाणून शेवटी अन्नाचा एक कणही त्यांनी शिल्लक ठेवला नव्हता. संपूर्ण ताट व्यवस्थित साफसूफ केलेलं होतं. त्यावेळी त्यांच्या त्या वर्तणुकीवरनं मला जाणवलं की आम्ही भारतीय लोक खूप नाटकं करतो, उणंदुणं काढतो. परिस्थिती थोडीशी जरी प्रतिकूल असली तरी लगेच नाराज होतो, नागदुऱ्या काढायला लागतो, नावं ठेवायला लागतो, टीका टिप्पणी करायला लागतो, कमतरतेचाच आपण वेध घ्यायला लागतो. अर्धा ग्लास भरलेला नाही हेच बघत राहतो. तडजोड हा शब्द आम्हा भारतीयांच्या रक्तातच नसावा जणू. याउलट युरोपियन लोक, ते जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाऊ देत, ते तिथल्या परिस्थितीशी पटकन समरस होतील, प्रसंगी तडजोड स्वीकारतील, आहार विहार आणि तिथली संस्कृती याच्याशी जुळवून घेतील, पण कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होऊनच दाखवतील. एकीकडे आम्ही त्यांच्या भोगवादी, चंगळवादी संस्कृतीला नावं ठेवणार, कमी कपड्यातल्या त्यांच्या बाया बापड्यांना चर्चेचा विषय बनवणार, आणि दुसरीकडे मात्र आम्ही रस्त्यावर वाटेल तिथे थुंकणार, लघवी करणार, कचरा फेकणार, अवास्तव कसंही वागणार, खोटं बोलणार, नियतीच्या गप्पा मारणार. ही आमची संस्कृती. आणि म्हणे हिंदू संस्कृती जगात महान. त्यांच्यातल्या चांगल्या गुणांचे, माणुसकीच्या वर्तणुकीचे, चांगल्या सार्वजनिक संस्कारांचे आम्हाला वावडं असतं, बाकी काही असो. पण त्या दिवशीच्या भोजनालयातल्या त्या प्रसंगानं मला बरंच काही शिकवलं. जगातलं कुठल्याही ठिकाणचं अन्न आपल्याला पचवता आलं पाहिजे, हा आत्मविश्वास त्यानिमित्तानं माझ्या ठायी निर्माण झाला, हे मात्र अगदी खरं. आनंदवनात मी आता चांगलाच रुळलो होतो.
तिथले दैनंदिन व्यवहार हळूहळू का होईना माझ्या पचनी पडत होते. दररोज सकाळी लवकर उठून आनंदवन परिसर बघण्यासाठी मी बाहेर पडे. माझ्यासाठी सर्वस्वी नवीन असणारा तो परिसर फिरताना मनात अनेक प्रकारच्या भावना दाटून येत. एका ओसाड माळरानावर आनंदाचं वनच जणू फुलवलेलं होतं. माणसाच्या मनातला स्वाभिमान एकदा का जागा झाला की तो कुठल्या कुठे पोहोचू शकतो याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं. समाज आणि माणूस अपतेष्ट्यांनी बहिष्कृत केलेल्या, टाकून दिलेल्या, हातापायांची बोटं झडलेल्या विद्रूप लोकांनी एकत्र येऊन इथे श्रमाचा अक्षरशः मळा फुलवला होता. सन 1951 साली आनंदवन प्रकल्पाची स्थापना करण्यात आली होती. आचार्य विनोबा भावेंच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्या काळी लावण्यात आलेल्या त्या इवल्याशा रोपट्याचं आज एका प्रचंड वटवृक्षात रूपांतर झालं आहे. आपण लावलेल्या इवल्याशा रोपटीचं रूपांतर कालांतरानं वटवृक्षात होईल हे तेव्हा कोणाच्या ध्यानीमनी सुद्धा नसेल. जवळपास 400 एकर जमिनीवर हा टोलेजंग वटवृक्ष सलगपणे पहुडलाय. 5000 कुष्ठरोग्यांचं एक महाकाय गाव या ठिकाणी वसलंय. खरं तर प्रत्यक्ष डोळ्यांनी हे सगळं बघायला हवं, म्हणजे खात्री पटल्या वाचून राहत नाही. आपल्या समाजाचा घटक असणाऱ्या कुष्ठरोगी बांधवांना आपल्याच समाजापासून वेगळं होऊन दूर कुठेतरी वसाहत करून राहावं लागणं किंवा मजबुरीनं तसं राहण्यास भाग पडणं ही गोष्ट कोणत्याही प्रगत मानवी समूहाला भूषणावह नाही. वास्तविक त्यांनी इतरत्र कुठेही जाण्यापेक्षा याच समाजात आपल्या लोकांसमवेत राहायला हवं. तशी समाजधारणा आणि व्यवस्था आपल्याकडे असायला हवी होती, पण दुर्दैवानं वस्तुस्थिती तशी कधीच नव्हती. लोकांनी स्वतःहून पुढे यायला हवं होतं. कुष्ठरोग आणि कुष्ठरोगी यांना समजून घ्यायला हवं होतं. या आजारामागचं शास्त्रीय सत्य जाणून घ्यायचा किमान प्रयत्न तरी करायला हवा होता. त्यांच्या व्यथावेदना समजावून घ्यायला हव्या होत्या. प्रेमानं, आपुलकीनं त्यांची विचारपूस करायला हवी होती. पण तसं काही झालं नाही. उलट त्यांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास दिला गेला. कुष्ठरोगी हा टिंगलटवाळीचा विषय बनवला गेला. एवढंच नाही तर त्यांना समाजाच्या सर्वच स्तरातनं हद्दपार करण्यात धन्यता मानली गेली. विचार करा, या लोकांच्या मनाची अवस्था काय झाली असेल. माझा कोणताही दोष नसताना केवळ एका विशिष्ट प्रकारच्या रोगामुळे आपल्याच लोकांनी मला नाकारावं यासारखी वेदनादायक गोष्ट आणखीन कुठली असू शकेल. खरं तर कुठलाही आजार कोणाला मागून मिळत नसतो. शेवटी कुष्ठरोगी हे सुद्धा आपल्यासारखीच माणसं आहेत. त्यांनाही मन आहे, भावना आहेत, याचं भान ठेवायला हवं. त्यांना जगण्याची संधी द्यायला हवी. आम्ही महारोग समजून घ्यायला हवा. त्याचबरोबर प्रथमतः हा महारोग आम्ही आमच्या मनातूनच हद्दपार करायला हवा. हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत आनंदवन नावाचा प्रकल्प एक कलंकित डाग म्हणून सर्व समाजाच्या माथी बिलगून राहील. कोणत्याही सुसंस्कृत, संवेदनशील समाजाला तो डाग खचितच भूषणावह असणार नाही. आनंदवन इथे एक सुसज्ज असं रुग्णालय सुद्धा आहे. या ठिकाणी प्रकल्पातील सर्व कुष्ठरोग्यांवर यथायोग्य उपचार केले जातात. यातल्याच काही कुष्ठरोग्यांना प्राथमिक उपचारांचं प्रशिक्षण देऊन आरोग्य दूत म्हणून प्रशिक्षित करण्यात आलं आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या आपल्याच कुष्ठबांधवांच्या मलमपट्ट्या बांधणं, औषधं देणं, बऱ्या न होणाऱ्या जखमांची काळजी कशी घ्यायची हे त्यांना शिकवणं, ही सगळी कामं हे आरोग्यदूत चोखपणे करत असतात. दररोज स्वच्छ मलमपट्टी आणि औषधोपचार केल्यामुळे जखमांचा सकृतदर्शनी किळसवाणा प्रकार इथे बघायला मिळत नाही. कुष्ठरोग्यांच्या जखमा वर्षानुवर्ष भरून येत नाहीत. 20-30 वर्षापासूनच्या जखमा अंगावर बाळगणारे कित्येक लोक मी इथे पाहिले.
पण कुठेही जखमातून वाहणारा पू किंवा रक्तस्त्राव, दुर्गंधी असा प्रकार मला अजिबात दिसला नाही. बाबा आमटेंनी स्वतःच सांगितलेली एक गोष्ट मला आजही आठवते. अगदी सुरुवातीच्या काळात आनंदवनातल्या कुष्ठरोग्यांना तपासायला, औषधोपचार करायला बाहेरील कुणीही डॉक्टर यायचा नाही. कारण तेव्हा समाजामध्ये एकूणच महारोगाविषयी प्रचंड भीतीचं वातावरण होतं. पण पुढे असेच एक डॉक्टर महाशय खूप विनंत्या अर्जव केल्यानंतर आनंदवनात यायला तयार झाले. ते तपासणीला यायचे, पण पेशंटला अजिबात स्पर्शसुद्धा करायचे नाहीत. दुरूनच औषध द्यायचे. घरी गेल्यावर ते स्वतः आंघोळ तर करायचेच, पण ज्या सायकलीवरनं यायचे त्या सायकलीला सुद्धा साबण लावून आंघोळ घालत असत. बाबांना त्यांचं असं वर्तन पुढे समजलं तेव्हा ते खिन्न झाले. त्या डॉक्टरविषयी त्यांचं मन बदललं. कुष्ठरोग्यांच्या शरीराला आजार झाला होता, पण इकडे डॉक्टरांच्या मनाला त्याची बाधा झाली होती. आणि ज्या मनालाच कुष्ठरोग जाडलाय तो इतरांची कसली सेवा करणार? कुष्ठरोग काय केवळ शरीराला होतो? कधीकधी मनाला सुद्धा त्याची बाधा होते. आणि डॉक्टर एक प्रातिनिधिक उदाहरण होतं. बाबांनी त्या डॉक्टरांना लवकरच नारळ देऊन टाकला. कुष्ठरोगी बांधवांच्या मुलामुलींना पुढील शिक्षण घेता यावं यासाठी इथे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय उभं करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर एक कृषी महाविद्यालयसुद्धा इथे सुरू करण्यात आलं आहे. केवळ आनंदवन प्रकल्पातलीच नव्हे तर पंचक्रोशीतली मुलंही शिक्षणासाठी इथे येत असतात. मी आनंदवनमध्ये होतो त्या काळी म्हणजे 1999-2000 या वर्षात तिथे जवळपास 2500 विद्यार्थी शिक्षण घेत होते. अंध आणि मूकबधिर मुलांसाठी विशेष शाळासुद्धा इथे चालवली जाते. साधारण 225 पेक्षाही अधिक विशेष विद्यार्थी तिथे स्वतःतल्या सुप्त सृजनशीलतेचा शोध घेत आहेत. विकासभाऊंनी यातल्या काही मुलांचे सुप्त गुण हेरून अंध, मूक, कर्णबधिर मुलांचा एक ऑर्केस्ट्रा तयार केला आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी या ऑर्केस्ट्राचे संगीत रजनीचे कार्यक्रम करून आनंदवनासाठी मदत निधी गोळा केला जातो. आज पावेतो महाराष्ट्रात विविध ठिकाणी बरेचसे कार्यक्रम झाले आहेत. ही गोष्ट चमत्कारापेक्षा कमी नाही. अनाथ निराधार मुलांसाठी एक गोकुळधाम इथे स्थापण्यात आलं आहे. प्रकल्पाबाहेरच्या अनाथ गोरगरीब मुलांची सगळ्या प्रकारची सोय इथे करण्यात येते. अपंग लोकांसाठीही इथे सोय करण्यात आली आहे. प्रकल्पातले तसेच प्रकल्पाबाहेर जे प्रौढ अपंग आहेत त्यांच्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी चालवण्यात येतं, जेणेकरून ते शिक्षण घेऊन परत आपल्या मूळ गावी जावेत आणि तिथेच व्यवसाय निर्माण करून स्वतःच्या पायावर उभे राहावेत. अपंग असले तरी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वाभिमानानं त्यांना जगता आलं पाहिजे. भिकेच्या दयेवर जगण्याची पाळी त्यांच्यावर येऊ नये म्हणून हा सगळा खटाटोप करण्यात आला आहे. बाबांनी संधी निकेतन असं अत्यंत समर्पक नाव या प्रकल्पाला बहाल केलं आहे. तसंच ग्रामीण भागातील अशिक्षित युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी युवाग्रामची स्थापना करण्यात आली आहे. असं केंद्र स्थापन करण्यापाठीमागे बाबांच्या मनात भविष्यातल्या दूरदृष्टीचा मोठा विचार होता. युवकांच्या हाताला कामच नाही मिळालं तर ती व्यसनाकडे वळण्याची शक्यता दाट असते. आणि तसं झालं की युवक आणि त्यांचे सगळे कुटुंबीय यांची वाताहात व्हायला फारसा वेळ नाही लागत. यासाठी बाबांनी युवकांच्या हाताला काम मिळावं या भावनेनं युवाग्राम प्रकल्प स्थापन केला होता. युवकांच्या हाताला काम मिळालं तर ती व्यसनाकडे वळणार नाहीत. व्यसनाधीनता कमी झाली तर त्या युवकांबरोबरच त्यांचे कुटुंबीय, समाज यांचा विनाश टळेल आणि पर्यायानं राष्ट्राची उन्नती होईल असा उदात्त विचार बाबांनी केला होता. हळूहळू का होईना सर्वांचाच विकास होत जाईल अशी त्यांची भावना होती. युवा क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी हे सुद्धा एकेकाळी बाबांसोबत या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी काम करत होते. पण या योजनेला म्हणावं तसं यश नाही लाभलं. हे दुर्दैव आहे. व्यसनामुळे समाजाची झालेली अधोगती आजकाल आपण बघतोच आहोत.
आनंदवनात याशिवाय हातमाग, यंत्रमाग, सुतारकाम, लोहारकाम, चर्मालय, दुग्धशाळा, कुक्कुटपालन असे अनेकविध प्रकारचे व्यवसाय चालवले जातात. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये वावरत असताना अभिनेता नाना पाटेकरच्या अंगावर दिसणारे कपडे याच आनंदवनातल्या कुष्ठ बांधवांनी विणलेले असतात. दैनंदिन जीवनात जगण्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टींची गरज माणसाला असते त्या सगळ्या गोष्टी इथेच तयार केल्या जातात. केवळ साखर आणि चहा पावडर बाहेरून मागवण्यात येते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आनंदवनाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 120 एकर जमीन शेतीसाठी वापरण्यात आली आहे. इथे आधुनिक पद्धतीनं शेती केली जाते. शेतीसाठी लागणारं पाणी पावसाळ्यात आनंदवनातील छोट्या कृत्रिम तलावातून साठवलं जातं आणि पुढे वर्षभर ते उपयोगात आणलं जातं. त्यासाठी पाणी वापराच्या सुधारित पद्धतींचा अवलंब केला जातो. जवळपास सर्व प्रकारची धान्य आणि भाजीपाला इथे पिकवला जातो. यातून आनंदवन आणि इतर प्रकल्पांची गरज भागवली जाते. 25 वेगवेगळ्या वृक्षांची लागवड आणि त्यासंबंधीचं संशोधनसुद्धा इथे चालतं. शिवाय मोठ्या प्रमाणावर फळशेती केली जाते. केळी, संत्री, आंबा, चिक्कू, पपई इतकंच नाही तर चक्क द्राक्षबागसुद्धा इथे लावण्यात आली आहे. सर्व फळांचं भरघोस उत्पन्न घेतलं जातं. संपूर्ण प्रकल्पाची गरज भागून शिल्लक राहिलेला भाजीपाला, फळं, दूध इत्यादी बाजारात विक्रीसाठी पाठवलं जातं. विशेष म्हणजे इथे मत्स्य शेतीसुद्धा केली जाते. लिलाव करून मासे विक्रीसाठी मार्केटमध्ये पाठवले जातात. आनंदवनाच्या सुरुवातीच्या काळात या प्रकल्पात निर्माण झालेली कुठलीही वस्तू किंवा दूध बाजारात कुणीही विकत घेत नसत. लोकांच्या मनात या प्रकल्पाबाबत खूपच घृणास्पद भावना होती, पण आता मात्र काळ बदलला आहे. या प्रकल्पाकडे बघण्याची लोकांची मानसिकता बरीचशी बदलली आहे. मी जेव्हा आनंदवनाबाहेर फिरलो तेव्हा तिथल्या बऱ्याचशा हॉटेलमधनं आनंदवनातल्या दुधाचा रतीब लावल्याचं आढळून आलं. अशी बदलत्या वातावरणाची अनेक उदाहरणं देता येतील. प्रकल्पातले कुष्ठ बांधव बाहेरच्या लोकात आता सहजपणे वावरतात. लोकांकडूनही त्यांना सन्मानाची वागणूक मिळत असते. अनेक गोष्टींची परस्पर देवाणघेवाण होत असते. स्थानिक लोकांच्या मनामध्ये आनंदवनातल्या कुष्ठरोगी बांधवांप्रती असणारा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आणि पूर्वापार आढी कमी झाल्यामुळे कुष्ठरोगी बांधवांच्या मनात आता नवीन आत्मविश्वास जागवला गेलाय आणि हेच बाबा आमटेंच्या कार्याचं मोठं यश आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात या ठिकाणी येऊनच पाहायला हव्यात. ज्यांचं मन संवेदनशील आहे तो आतून हेलावून गेल्याशिवाय राहत नाही हे नक्की. मी तर मुद्दामून असं म्हणेन की जे लोक देवदर्शनासाठी विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देत असतात किंवा दरवर्षी न चुकता पंढरीची वारी करत असतात त्यांनी किमान एकदा तरी आनंदवनाची वारी करावी. खरा देव आणि धर्म तुम्हाला इथेच भेटेल. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना घेऊन किमान एकदा तरी आनंदवन, सोमनाथ, हेमलकसा हे प्रकल्प आवर्जून बघायलाच हवेत. मानवी जीवनातलं दुःख, वेदना काय असतात याची प्रचिती मुलांना लहानपणीच आली की भविष्यातला रस्ता ते कधीच चुकणार नाहीत. त्यांच्या मोठेपणी आयुष्यात येणाऱ्या संकटांना ते सहजपणे सामोरं जातील. या योगे तशी क्षमता त्यांच्या ठायी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी अगदी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो. आनंदवनात मी आता छानसा रुळलो होतो. समुद्राला ओहोटी लागावी आणि तो शांत व्हावा तसं माझं अस्वस्थ मन आता शांत झालेलं होतं. मनातली सगळी चिंता, घोर, अस्वस्थ करणारे विचार ही सगळी किलमिशं नष्ट होऊन मन अगदी स्वच्छ निर्मळ झालं होतं. खूप प्रसन्न वाटत होतं. दिवस छान सरत होते. एक दिवशी सोमनाथ प्रकल्पातील एक प्रमुख कार्यकर्ते श्री हरिभाऊ बढे इथे आले होते. त्यांच्याशी ओळख झाली. काही कामानिमित्त ते इकडे आले होते. 4 दिवस थांबून परतणार होते. या 4 दिवसात आमची चांगली मैत्री जमली. ते स्वतः एक कुष्ठरोगी होते. खूप वर्षांपासून सोमनाथमध्ये राहत होते. सोमनाथ प्रकल्पाविषयी बरीचशी माहिती मला त्यांच्याकडनं समजली.
ती माहिती ऐकून माझ्या मनात सोमनाथ प्रकल्प बघण्याची इच्छा खूप प्रबळ झाली. असेच एक दिवस आम्ही गप्पा मारत बसलो होतो. गप्पांच्या ओघात हरिभाऊ सहजपणे मला म्हणाले, आमच्या सोमनाथ प्रकल्पात बऱ्याच दिवसापासून कोणी डॉक्टर उपलब्ध नाही आहे. आम्हाला डॉक्टरांची फार गरज आहे. ते नसल्यामुळे आमची खूप गैरसोय होती आहे. तेव्हा तुम्ही येता का तिकडे? मी थोडा विचारात पडलो. काय उत्तर द्यावं सुचेनासं झालं. खरं तर मलाही सोमनाथ प्रकल्प बघण्याची तीव्र इच्छा होतीच. अखेर त्या ओढीनं मी होकार भरला. म्हणालो, ठीक आहे हरिभाऊ, मी जरूर येईन. पण लगेच लक्षात आलं, किमान विकासभाऊंना विचारायला तर हवं. म्हणून मग मीच हरिभाऊंना म्हणालो, माझी काही हरकत नाही हरिभाऊ, पण तुम्ही अगोदर विकासभाऊंशी बोलून घ्या ना. त्यांची परवानगी असेल तर मला काही अडचण असणार नाही. मी बोलीन की विकासभाऊंशी, तुम्ही निश्चिंत राहा, हरिभाऊ तात्काळ म्हणाले. रात्रीचं जेवण आटोपून मी अंथरुणावर पडलो होतो. बराच वेळ झाला, झोप येईना, डोळे सताड उघडेच. कदाचित उद्या आपल्याला सोमनाथला जावं लागेल. मनाला या गोष्टीची हुरहुर लागून राहिली होती. कोकणातून सुरू झालेला आपला हा प्रवास आपल्याला आणखीन कुठे घेऊन जाणार आहे कोण जाणे. भविष्याच्या गर्द काळोखात काय दडलाय याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. खोलीभर दाटलेल्या अंधारात माझं मन चाचपडायला लागलं. काही केल्या झोप येईना. झोपेसाठी म्हणून कूस बदलली आणि अचानक गावाहून आलेलं ते मामेभावाचं पत्र आठवलं. कालच आनंदवनच्या पत्त्यावर विकास नावाच्या मामेभावानं पत्र पाठवलं होतं. पत्रातून तो माझ्यावर खूप रागावला होता, कमालीचा नाराज झाला होता. त्यांनी लिहिलं होतं, प्रिय प्रमोद, कोकणात उत्तम चाललेला तुझा दवाखाना अचानकपणे बंद करून तू आनंदवनात निघून गेलास, खूप वाईट वाटलं. अरे किमान मला तरी त्याची पूर्वकल्पना द्यायला हवी होती. कोणालाही काहीच कल्पना न देता गेल्यामुळे सगळ्यांना मानसिक धक्का बसलाय. आई खूप रडतीये, सदैव तुझीच आठवण काढतीये. तू कुठल्या तरी बाबाच्या आश्रमात जाऊन संन्याशी झालायस याचा तिला प्रचंड मानसिक धक्का बसलाय. त्याला एकदा इकडे परत घेऊन या, आपण त्याचं लग्न लावून देऊ असं सारखं म्हणतीये. तिला समजावणं कठीण होऊन बसलंय. आपला पोरगा वाया गेला असंच तिला वाटतंय. एक तर तुझं लग्नाचं वय आणि त्यात तू न सांगता निघून गेल्यामुळे इकडच्या सगळ्या नातेवाईक आणि मित्रमंडळी तुझ्याबद्दल प्रचंड गैरसमज पसरलाय. पोराच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे पोरगं दूरवरच्या एका बाबाच्या आश्रमात जाऊन राहिलंय, ब्रह्मचारी राहायची शपथ घेतली आहे म्हणे, असंच सगळेजण तुझ्याबद्दल बोलत आहेत. याचा मानसिक धक्का तुझ्या आईला बसलाय, ती खूप चिंताग्रस्त आहे. मलाही असाच धक्का बसलाय, परंतु तू असं वेगळं काही करशील असं वाटत नाही. तुझ्याबद्दल मला खात्री आहे. तू कोणाचंही ऐकणार नाहीस हेही मला चांगलंच माहिती आहे. तुझा ध्यास ध्येय जगापेक्षा थोडं वेगळं असेलसुद्धा. मी तुला त्यापासून परावृत्त करू इच्छित नाही, परंतु तू थोडा आमचाही विचार करावास असं मला वाटतं. तू ताबडतोब गावी निघून ये, पहिल्यांदा लग्न कर आणि त्यानंतर तुला जे काही करायचं असेल ते कर किंवा कुठेही जा, आम्ही अडवणार नाही. सध्या सगळेजण तुझ्या काळजीत आहोत. ऐकशील ना माझं? वाट बघतोय. कळावे, तुझा मामेभाऊ विकास. पत्र वाचून मला हसावं का रडावं तेच कळेना. मी मनाशी हसलो. माझ्या निश्चयावर मी ठाम होतो. सकाळी उगवत्या प्रहरी हरिभाऊ मला उठवायलाच आले. रात्री पुरेशी झोप न झाल्यानं मी अजूनही झोपेत होतो. डोकं जड झालं होतं. दारावरची थाप ऐकून कसा तरी उठलो आणि दार उघडलं तर समोर हरिभाऊ प्रसन्न वदनानं उभे होते. डॉक्टर, चला आवरा, आपल्याला सोमनाथला जायचं आहे. पण विकास भाऊंशी? मी अजूनही अर्धवट झोपेत होतो. मी रात्रीच त्यांच्याशी बोललो. हरिभाऊ आजीजीनं म्हणाले, मग ठीक आहे, मी लगेच आवरतो असं म्हणून मी दार लोटलं. आंघोळ वगैरे आटोपून मी माझी बॅग भरली आणि सोमनाथला जायला तयार झालो. कारण परत्वे आनंदवनापर्यंतचा हा प्रवास पुढे सोमनाथपर्यंत लांबणार आहे याची कल्पना मी कधी स्वप्नात सुद्धा केली नव्हती. खरंच आपण ठरवतो एक आणि घडतं वेगळं. सोमनाथला जावं का नको माझी द्विधा मनस्थिती झाली खरी, पण अस्वस्थ मनाच्या लाटावर स्वार होऊन मी सोमनाथला कधी येऊन धडकलो ते माझं मलाच कळलं नाही.
शेवटी एका डॉक्टरची त्या ठिकाणी भासणारी उणीव माझ्या रूपानं भरून निघतेय याचं मोठं मानसिक समाधान त्या दिवशी मला मिळालं होतं. 1967 साली सोमनाथ प्रकल्पाची स्थापना करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यात मूल नावाचा एक तालुका आहे. तिथून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर डोंगराळ परिसरात हा प्रकल्प विराजमान आहे. प्रकल्पाच्या जवळच्या गर्दझाडीत श्री सोमनाथचं प्राचीन देवालय वसलं आहे. त्याच्या नावावरनं या प्रकल्पाला बाबांनी सोमनाथ प्रकल्प असं नाव दिलं आहे. शहरी आणि मानवी वस्तीपासून दूर डोंगराळ भागात हा प्रकल्प वसला आहे. इथे जाण्यासाठी वाहनाची सोय पूर्वी नव्हती. मूलहून पुढे पायी चालत जावं लागे. आता मात्र तिथे चांगला रस्ता तयार करण्यात आलेला आहे. प्रकल्पाची वाहनं उपलब्ध आहेत. तब्बल 1300 एकर क्षेत्रावर हा अवाढव्य प्रकल्प आहे. हा प्रकल्प सुरू करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या काळी देशाच्या विविध भागातनं कुष्ठरोगी आनंदवन इथे वास्तव्याला येत होते. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत होती. या सगळ्यांचं उदरभरण करण्यात अडचण निर्माण झाली होती. धान्य, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची गरज वाढतच चालली होती. अन्नधान्य पिकवण्यासाठी आणखीन जमीन हवी होती. ती आनंदवन इथे पुरेशी उपलब्ध नव्हती. त्यासाठी बाबांनी तत्कालीन महाराष्ट्र शासनाकडे अतिरिक्त जमिनीची मागणी केली होती आणि शासनानेही याची त्वरित दखल घेऊन सुमारे 1500 एकर जमीन देऊ केली होती. पण ही सगळी जमीन डोंगराळ भागात होती. शेतीसाठी ती सर्वस्वी अयोग्य आणि नापीक होती. डोंगराळ भाग, जंगली झाडं, काटेरी झाडे झुडपं यांनी व्यापलेली जमीन साफ करून शेती योग्य करावी लागणार होती. शासनानं जणू एक आव्हानच कुष्ठरोग्यांसमोर उभं केलं होतं. बाबा आणि कुष्ठरोगी बांधव यांच्यासाठी तो जिकिरीचा आणि मोठ्या कसोटीचा काळ होता. समोर समस्यांचा पाषाण उभा होता. खरं तर बाबांच्या मनात सोमनाथला शेतीसोबत एक वर्कर्स युनिव्हर्सिटी स्थापन करायची तीव्र इच्छा होती. ही एक अफलातून संकल्पना होती. शेतीविषयक प्रकल्पांबरोबर इतरही काही तंत्रशिक्षणाचे प्रगत असे प्रकल्प त्यांना इथे सुरू करायचे होते. आसपासच्या खेड्यातल्या शेतकऱ्यांना, युवकांना इकडे बोलवून त्यांना त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे शेतीविषयक किंवा लघु उद्योगासाठीचं प्रगत असं शिक्षण द्यायचं, जेणेकरून पुढे ते आपापल्या शेतीमध्ये किंवा गावांमध्ये या शिक्षणाचा वापर करून चांगल्या पद्धतीनं उपजीविका करू शकतील. शेती आणि उद्योगधंदे व्यवसायाचे मळे फुलवू शकतील. शेती, फलोत्पादन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, यंत्रदुरुस्ती यासारखी अनेक कामं नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शिकवल्यामुळे उत्पादन वाढून स्वयंरोजगाराच्या अनेकविध संधी निर्माण होतील. त्यायोगे आपसूक त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटेल, बेरोजगारी कमी होईल. समाज विघात कृत्य करणाऱ्या, दिशाहीन भरकटलेल्या, व्यसनाधीन तरुणांना अशा कार्याकडे वळवल्यामुळे एक जटिल सामाजिक समस्यासुद्धा आपोआप सुटायला मदत होईल. आणि असं कार्य सातत्यानं करत राहिल्यानं समाजाच्या सर्व थरातील, जाती धर्मातले लोक हळूहळू एकत्र येतील. सामाजिक सलोख्याचं, बंधुभावाचं वातावरण निर्माण होऊन एका संपन्न राष्ट्राची उभारणी आपसूक होईल, मानवी मूल्यांचं उत्थान होईल, अशी सगळी आस बाबांना लागली होती. सोमनाथ प्रकल्पाशेजारी मारोडा नावाचं एक खेड आहे. मूलहून सोमनाथला येताना या गावातूनच यायला लागतं. सोमनाथ प्रकल्प सुरू होण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात या गावातल्या लोकांनी बाबांना खूप त्रास दिला होता. सोमनाथ मंदिराजवळ एक प्रकल्प सुरू होतोय आणि तिथे महारोग्यांची वस्तीच होणार आहे हे समजल्यावर मारोडा गावातल्या लोकांनी प्रकल्पाला प्रचंड विरोध सुरू केला. बाबा आणि त्यांच्या सहकारी कुष्ठबांधवांवर दगडफेक झाली होती. मारहाणीचा प्रसंग उद्भवला होता. सोमनाथ मंदिराजवळून एक नैसर्गिक झरा वाहत होता. तो झरा सोमनाथ प्रकल्पाअंतर्गत येणार होता. या नैसर्गिक झऱ्याचं पाणी वापरून सोमनाथला नंदनवन फुलवण्याचं बाबांचं स्वप्न होतं. पण अडचणीची गोष्ट म्हणजे हाच झरा पुढे वाहत वाहत मारोडा गावी जात होता. त्यामुळे तिथल्या गावकऱ्यांचा मोठा गैरसमज झाला की या झऱ्याचं पाणी पिऊन आपल्यालाही महारोग होणार. त्यामुळे त्यांनी या प्रकल्पाला प्रचंड विरोध सुरू केला. आणि त्या काळाचा विचार करता असं होणं स्वाभाविक होतं. मारोडा गाववासियांनी त्यासाठी मोठं जनआंदोलन उभं केलं होतं. यात मग काही कारस्थानी राजकारणी उतरले.
परिणामी बाबांना 200 एकर जमीन आणि तो झरा अक्षरशः सोडून द्यावा लागला. तरीही बाबांनी धीर सोडला नाही. मनी बाळगलेल्या स्वप्नांचा चुराडा होतो का काय असं त्यांना वाटायला लागलं होतं. मारोडा गाववासियांच्या सततच्या त्रासामुळे ते उद्विग्न झाले होते. एकांतात ढाळलेल्या अश्रूतून एक कविता पुढे जन्मात आली आणि त्या कवितेत बाबा म्हणतात, जहाजाबरोबर स्वतःला बुडवून घेणारे कर्णधार जिथे असतात तिथेच बुडता देश वाचवणाऱ्या नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात. जहाजाबरोबर स्वतःला बुडवून घेणारे कर्णधार जिथे असतात तिथेच बुडता देश वाचवणाऱ्या नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात. वाट पाहणाऱ्या किनाऱ्यांना आणि लाटांच्या उग्र कल्लोळाला कळू द्या, मी अजून जहाज सोडलेलं नाही, मी अजून जहाज सोडलेलं नाही. श्रोते मित्र हो, डॉक्टर प्रमोद सूर्यवंशी यांच्या बाबा आणि मी ह्या कादंबरीचा हा 3रा भाग इथेच संपला. 4था भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.